सर्व कष्टकऱ्यांसाठी मुंडे साहेब एक प्रतीक होते आणि त्यांचं जीवन कसं असतं, त्यांचं काम हिरावून घेणे, त्यांचं जीवन बदलणं नाही, त्यांच्या कामाला न्याय देणं. आता मी जे करू शकले ते केलं. प्रत्येक वेळी मी ऊसतोड कामगारांच्या कोयत्याला मानधनात भाववाढ करून दिली. आता 34% सगळ्यात हायेस्ट मानधनात वाढ करून दिली आहे. तर मी नेहमी मुकादमांच्या संघटनांवर काम केलेलं आहे, पण त्यांच्या मुलांच्यासाठी त्यांच्यासाठी कशा जास्तीत जास्त सोयीसुविधा याव्या ह्यासाठी महामंडळ घोषित केलेलं आहे आणि ते करायला पाहिजे. त्याला जास्त प्रभावीपणे लक्ष द्यायला पाहिजे असं वाटतं. तुम्ही आता मला जे सांगितलं त्याची मला कुठलीही कल्पना नाही, कारण मी स्वतःच कार्यक्रमात पुण्यतिथीच्या ह्याच्यात आहे. तर असं काही असेल तर त्यामागे काही कारण असेल तर काही मला कल्पना नाही. ते किंवा जीवनात किंवा आपल्या आयुष्याच्या प्रवासात जी भूमिका आपल्याला दिली त्याचं समाधान मानणं न मानणं हे केवळ आणि केवळ आपल्या हातात आहे. आणि माझा तो स्वभाव आहे. मुंडे साहेब थोडे म्हणजे हे होते माझ्यापेक्षा, किंवा माझं झालं असेल. मुंडे साहेब असताना वेगळा स्वभाव होता, बाप होता, लाड करायचा, हट्ट करू शकत होते. आता मी कोणाकडे हट्ट करणार, मीच घरात मोठी आहे, मी कोणाकडे हट्ट करणार. पण मुंडे साहेबांच्या आज ते असते तर निश्चित ते मोठ्या राष्ट्रीय पटलावर असते, जसे त्यांचे राजनाथजी आहेत, गडकरी साहेब आहेत, अशा ठिकाणी ते नक्कीच मला दिसले असते. बाबाचा पक्षही आहे, पक्ष पण तशी आवश्यकता भासतच नाही ना मला. हे सांगते की मुळामध्ये आज साहेब असते तर ते तिथे असतेच आणि देशामध्ये फार मोठ्या भूमिकेत ते काम करत असतात. महायुतीची खरं सांगायचं तर ते मुंडे साहेबांचं मी लोकनेता म्हणून एक पुस्तक तयार केलं होतं आणि त्यांच्या 61व्या वाढदिवसाला त्यांना मी भेट दिली होती. अडवाणीजी कार्यक्रमाला आले होते, गडकरीजी कार्यक्रमाला आले होते, विलासराव देशमुख आले होते. तो कार्यक्रम भुजबळ साहेब आले होते, हर्षवर्धन पाटील, जयंत पाटील, फार मोठा कार्यक्रम होता तो. आणि ते पुस्तकात म्हणजे जे मी फोटोचं संकलन केलं होतं ते फोटो फारच लोकांनी ते घेतले आपापल्या परीने. हे सरप्राईज होतं माझ्यासाठी सुद्धा. ज्यांना मी माझ्या सहकार्यांना कार्यक्रमाच्या रूपरेषा देते, काम देते, त्यांनी माझ्यासाठी खूप गोड सरप्राईज केलं. आमचे लहानपणीपासूनचे फोटो, मुंडे साहेबांच्या सहकार्यांचे फोटो, सगळ्यांचे फोटो त्याच्यामध्ये आहे. आणि खरंच एक प्रदर्शनीच आहे. त्याच्यावर मला संकल्पना तयार झाली की आता 12 डिसेंबरला मुंडे साहेबांच्या फोटोची प्रदर्शनी आम्ही भरवत असतो. पुण्याला भरवली, संभाजीनगरला भरवली, तर आता सातत्याने भरवू. कारण मुंडे साहेब हे फार फोटोग्राफ्ड नेता होते आणि ते दिसायचे पण खूप रुबाबदार. तर त्यांचे खूप सुंदर फोटो आहेत. खरं त्याची प्रदर्शनी भरवली पाहिजे.